नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण एक पालकांच्या दृष्टिकोनातून आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत, जो की असणार आहे मुंबई किंवा पुणे सिलेक्ट करावं की तुमच्या होमटाउनला तुम्ही ऍडमिशन घ्यावं। तर मित्रांनो, या टॉपिक मध्ये मी माझं काय मत आहे आपण पूर्ण सिनेरिओ डिस्कस करणार आहोत। याच्यामध्ये या व्हिडिओची रूपरेषा अशी असणार आहे की सर्वप्रथम मी तुम्हाला मुंबई आणि पुणे येथे ऍडमिशन घेतल्याचे फायदे तुम्हाला सांगणार आहे, त्यानंतर मुंबई आणि पुणे या सिटीचे तोटे मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर जर तुमचं होम टाउन समजा अहमदनगर असेल किंवा इकडे सांगली सातारा या ठिकाणी जर तुम्ही ऍडमिशन घेतलं, म्हणजे समजा तुम्ही जिथे राहताय तिथे जर ऍडमिशन घेतलं त्या डिस्ट्रिक्ट लेवलला, तर त्याचे फायदे काय असणार आहेत ते सांगणार आहे। त्याचबरोबर तिथे ऍडमिशन घेतल्याचे तोटे काय असणार आहेत हे तुम्हाला सांगणार आहे आणि फायनली एक कन्क्लुजन तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमचे क्लिअरली आयडिया होऊन जाईल की ऍडमिशन कोणत्या सिटीत घ्यायचंय। ओके, तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरू करू। व्हिडिओला सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपण टेक एस्पायर ग्रुपने इंजिनिअरिंग पर्सनल काउन्सिलिंग लॉन्च केली आहे, ज्याची फी आहे मात्र 1199 रुपये। त्या पर्सनल काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला पूर्ण फीचर्स मिळणार आहे। या अगोदरही मी भरपूर आपल्या व्हिडिओज मध्ये फीचर डिस्कस केलेत, सो आता मी फीचर डिस्कस करत नाही। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे, म्हणजे आपल्या काउन्सिलिंग एनरोलमेंट फॉर्मची, तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली एनरोल करू शकता। आता सर्वप्रथम मुंबई आणि पुण्याचे फायदे काय आहेत, तर तुम्ही आता पाहता की समजा ज्या आयटी कंपनीज आहेत मोठमोठ्या, जे स्टार्टअप आहेत ते जास्त करून कुठे आहेत, मुंबई किंवा पुणे, बरोबर। तर त्या ठिकाणी तुम्हाला काय कॅम्पस अवेलेबल होऊन जातं, बरोबर। म्हणजे समजा एखादी इंटरनॅशनल कंपनी आहे, ओके, इंटरनॅशनल कंपनी आहे, ती फर्स्ट ऑफ ऑल सर्च कुठे करणार, मुंबई असेल, पुणे असेल, हैदराबाद असेल, अशा टॉप सिटीज मध्ये सर्च करणार, ना की ती अहमदनगरला जाणार, बरोबर, ना की ती सांगलीला जाणार, ना की ती लातूरला जाणार। तर या गोष्टीचा फायदा मुंबई आणि पुणे इथं होतो। त्याचबरोबर तुम्हाला एक सिटी एक्सप्लोर करायला भेटते, म्हणजे जी सिटीची लाईफ असते थोडक्यात। आता मी एक गावाकडला स्टुडंट आहे, बरोबर, 12वी पर्यंत मला एक सिटी म्हणजे काय असते की थोडक्यात कसं बोलायचं, कसं वागायचं याचं काही नॉलेज नव्हतं, बरोबर। ज्यावेळेस मी इथं आलो, मला थोडेसे ज्यावेळेस इथं आल्याच्या नंतर मला या एन्व्हायरमेंटची मॅच करून घेण्यात जरा वेळ लागला, पण सध्या आता या एन्व्हायरमेंट सोबत मॅच झालं की तुमचा एक कॉन्फिडन्स बूस्ट होतो। जर असल्या मेट्रो सिटीमध्ये तुम्ही जर राहिले तर तुमचा एक कॉन्फिडन्स बूस्ट होतो, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होते, बरोबर। तर या गोष्टीसाठी मुंबई आणि पुण्यामध्ये फायदे आहेत, बरोबर। आता त्याच्यात जर आपला आर्थिक दृष्ट्या जर विचार केला, समजा आता तोटे जर सांगायचे म्हटलं मुंबई आणि पुण्याचे आर्थिक दृष्ट्या, म्हणजे सर्व गोष्टींचं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही। तर म्हणजे ही गोष्ट आहे ही पालकांचं एकदम मनाला लागेल की समजा जर तुमची आर्थिक कंडिशन असेल की तुम्ही मुंबई आणि पुणे या सारख्या ठिकाणी 4 वर्ष राहू शकता, तर नो डाऊट तुम्ही राहू शकता। पण समजा काही पालक असे आहेत, बरोबर, म्हणजे गावाकडे राहणारे असतील किंवा आर्थिक दृष्ट्या थोडे मागास जर असतील, तर त्यांनी एक विचार करायला हवा की समजा मुंबई आणि पुणे किंवा दुसऱ्या सिटीज असतील, समजा त्या टॉप सिटीज आहेत, तर त्यांच्यामध्ये राहण्याचा खर्च हा कम्पॅरेटिव्हली होमटाउन पेक्षा जास्तच आहे। ओके, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा जरी विचार केला, राहण्याची सोय असेल, खाण्याची सोय असेल, फिरण्याची सोय असेल, हे सर्व एक्सपेन्सिव्ह आहे मुंबई आणि पुणेमध्ये। तर या गोष्टीचा तुम्ही विचार करा। त्याच्यानंतर समजा आता होमटाउन आणि मुंबई आणि पुणेमधल्या कॉलेजेसचं काय डिफरन्स आहे, तर जी फॅकल्टी असते, जे एन्व्हायरमेंट असतं कॉलेजचं, जे स्टार्टअपच्या दृष्टिकोनातून असेल, तुमच्या जॉब ओरिएंटेड जे एन्व्हायरमेंट असेल, म्हणजे समजा पुणेमधील आपण एकदम टायर 3चं जरी कॉलेज पकडलं तर त्याच्यामध्ये जे एन्व्हायरमेंट असतं, जे तुमचं फ्रेंड सर्कल बनतं, की ते एक टॉप लेवलचं असतं। म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर विचारांनी या गोष्टी, आणि समजा जर आपण आता असं नाही की समजा होमटाउन मध्ये या गोष्टी मिळत नाही, होमटाउन मध्ये सर्व या गोष्टी मिळतात, पण पाहिजे तसं एन्व्हायरमेंट आपल्याला होमटाउन मध्ये मिळत नाही। तुम्ही अनुभवलं पण असेल याबद्दल। आता त्याच्यानंतर होमटाउन मध्ये राहण्याचे फायदे काय असणार आहेत तुम्हाला, तर मित्रांनो जर तुम्ही होमटाउन सिलेक्ट केलं, बरोबर, सध्या आता माझी कंडिशन सांगतो, ज्यावेळेस मला ऍडमिशन घ्यायचं होतं, आता सीईटीला ठीकठाक पर्सेंटेज होते, पुण्यातलं चांगलं कॉलेज मिळणार होतं आणि ते मिळलंही, ओके। पण माझ्यापुढे बरेचसे ऑप्शन होते की समजा मी आता प्रॉपर न करता, तर माझ्यापुढे माझं त्यावेळेस, आता ज्यावेळेस सीईटी मी प्रिपेअर करत होतो त्यावेळेस माझं ड्रीम कॉलेज होतं संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बरोबर। तर संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग स्वीकारण्यामागचं कारण काय, की घरच्याची एक मेंटॅलिटी होती की पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जास्त खर्च येतो, किंवा समजा मुलगा आपल्यापासून एवढं लांब राहणार, बरोबर। तर हे सर्व घरच्यांच्या तुमच्या सोबत असल्याची एक भावना आहे, बरोबर। पण माझं ड्रीम होतं की मला पुण्याला यायचंय, की सोबत जर समजा घरच्याचं जर ऐकलं असतं तर संजीवनीला पण जायचंय, म्हणजे असं द्विधा मनस्थिती माझी होती त्यावेळेस। आता होमटाउनचे मी फायदे सांगतो तुम्हाला। होमटाउनचे फायदे म्हणजे खर्च तुमचा कमी येणार, बरोबर। आता होमटाउन असल्यामुळे घरनं अप डाऊन हे तुम्हाला काय जास्त अवघड पडणार नाही, तर यासारख्या गोष्टी होमटाउनच्या हे फायदे आहेत, बरोबर। आता त्याच्यानंतर जर आपण विचार केला होमटाउनचे तोटे काय आहेत, तर तोटे काय आहेत मित्रांनो, तर ज्यावेळेस एक फॅक्ट असेल, ज्यावेळेस आपण घरापासून लांब येतो त्याच वेळेस आपल्याला रिअल जिंदगी म्हणजे काय असतं ते समजतं, बरोबर। बाहेरचं वातावरण आपल्याला अनुभवायला मिळतं। जर समजा आपण घरीच राहिलो तर आपल्या डेव्हलपमेंट कधी होणार आहे,
तर या गोष्टी आहेत सगळ्या. म्हणजे मुंबई पुणे सिटीचे फायदे पण आहेत, मुंबई पुणे सिटीचे तोटे पण आहेत. एक महत्वाचा तोटा मी तुम्हाला सांगतो की समजा मुलगा घरांपासून एवढं 300 400 500 किलोमीटर दूर राहणार, बरोबर ना, त्याच्यावर वॉच ठेवायला कोणी, काय असेल ते संभाषण तुमचं फोनवर होऊन जाणार. आता ठीक आहे, हिरा असतो, हिरा कुठं जरी ठेवला तरी चमकतो, नो डाऊट. पण समजा आता काही मुलं असेल, आता मी समजा माझ्या मित्रांचं यांचं त्यांचं एक्झाम्पल पाहतो की बाबा व्यसनाधीनता असेल तर या सर्व गोष्टींच्या नादी लागतात, बरोबर. मुंबई आणि पुणे सिटीमध्ये त्या गोष्टींना खूप वाव होतो. एक साईडला आपण मुंबई किंवा पुण्याला, आता पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणतो, पण तेच आता माहेरघर तुम्ही पाहतच असाल न्यूज मध्ये, तर कोणत्या पद्धतीने रिफ्लेक्ट होत आहे. तर त्या गोष्टीचा विचार करणं हे पालकांसाठी एक अनिवार्य आहे. म्हणजे त्या गोष्टीचा तुम्ही विचार केलाच पाहिजे. उगाच तुम्हाला चांगले मार्क्स आलेत सीईटी मध्ये आणि तुम्ही डायरेक्ट येताय मुंबई पुणे यासारख्या ठिकाणी ऍडमिशन घेताय, पण याही गोष्टीचा विचार करणं आपल्याला तेवढंच महत्वाचं आहे. आणि त्यासोबत आता पाहिलं तर समजा होमटाऊन असेल, होमटाऊन म्हणजे काय, समजा सांगलीकडे राहणारे मुलं असतील तर त्यांच्यासाठी वालचंद सांगली वन ऑफ द बेस्ट ऑप्शन आहे, बरोबर. गव्हर्नमेंट कराड असेल, त्याच्यानंतर जर समजा अहमदनगरचा जर विचार केला, समजा अहिल्यानगरचा जर आपण विचार केला तर अमृतवाहिनी कॉलेज आहे, संजीवनी कॉलेज आहे, एक चांगले कॉलेज आहे. प्रवरा रुरल कॉलेज असेल, गव्हर्नमेंट कॉलेज अहमदनगर असेल. त्याच्यानंतर जर आपण नांदेड त्या सिटीचा जर विचार केला तर आपलं गुरु गोविंद सिंग नांदेड एवढं टॉपचं कॉलेज आहे, बरोबर. तर तुम्ही हा सर्वांगीण विचार तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि हा विचार सध्या समजा मुलांचं असतंय की बाबा मी चंद्रपूरचं जरी असलो तर मला पुण्यात शिकायचंय, किती लांबचं असेल तर एक ड्रीम असतं मुलांचं की पुण्यात शिकायचंय. पण सध्या जे मुलं आहेत, समजा मुलं किती आता 18 वर्षाचे असतील सगळे जवळपास, तर त्यांची वैचारिक डेव्हलपमेंट एवढी सध्या काही झालेली नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पालकांचं ऐका, बरोबर. ते जे सांगतील ते तुमच्या भल्याचाच कायम विचार करतील. आणि मी पालकांना सांगतो की जर एखाद्या मुलाला चांगले पर्सेंटाईल असतील, म्हणजे तुमच्या मुलाला किती 99 किंवा 98 97 एवढे पर्सेंटाईल असतील आणि मुंबई किंवा पुण्यामध्ये त्यांना जर टॉपचं कॉलेज लागत असेल, टॉप 5 मधलं कॉलेज लागत असेल, आणि समजा तुमची आर्थिक परिस्थिती नसेल तर तुम्ही ती मॅनेज करा. लोन वगैरे भेटतात, शैक्षणिक लोन भेटतात, तर या गोष्टी करून तुम्ही ते मॅनेज करा. कारण टॉप 5 मध्ये गेलेला मुलगा कधी वाया जात नाही. म्हणजे थोडक्यात त्याला जरी ऑन कॅम्पस त्याची प्लेसमेंट होणार, भरपूर चान्सेस असतात. आणि एका वर्षात तुमची जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे 4 वर्षाची तेवढी रिटर्न एका वर्षात होणार आहे. त्याच्यामुळे नो डाऊट तुम्ही हा निर्णय घेऊ शकता, बरोबर. आता दुसरा जर आपण सिनेरिओचा जर विचार केला, समजा कमी पर्सेंट आले आणि तरी पण आग्रह करताय की मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जायचं, आणि तिथे जाऊन आता मुंबई पुण्याचं कट ऑफ तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी कट ऑफ हाय जात आहे, बरोबर. आता जे या ठिकाणी तुम्हाला टायर 2चं कॉलेज असेल, टायर 3चं कॉलेज असेल, जे समजा 70 पर्सेंटाईल वर मिळतंय तेच तुमच्या होमटाऊनला 50 किंवा 40 पर्सेंटाईल वर मिळतं, बरोबर. तर त्याच्यामुळे तुम्ही हा विचार करा की तुम्हाला इथं टायर 2चं कॉलेज घेण्यापेक्षा तुमच्या गावाकडलं एक चांगलं रेप्युटेड कॉलेज तुम्हाला मिळलं तर ते तुमच्यासाठी बेनिफिशियल होईल. आता प्रश्न येतो की समजा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, समजा जे असेल ते प्लेसमेंट, करिअर, या गोष्टी, तर या गोष्टी तुम्ही गावाकडे राहूनही करू शकता, नो डाऊट, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही गावाकडे राहूनही करू शकता. तर माझं सिंपल मत असेल, जर तुम्हाला मुंबई पुण्यात यायला जमत असेल, तुम्हाला मार्क्स चांगले असतील, तुम्हाला चांगलं कॉलेज जर मिळत असेल, तुमची आर्थिक परिस्थिती जरी ठीक असेल तर तुम्ही 100% इथे येऊ शकता. समजा तुम्हाला इथं चांगलं कॉलेज जर मिळत नसेल, ओके, तुमची आर्थिक परिस्थिती जरा डाऊन असेल, तर तुम्ही 100% तुमच्या होमटाऊनला विचार करा. आणि आता असे मुलं की ज्यांना फक्त एक्सप्लोर करायला येतंय, तर मित्रांनो अशी एक्सप्लोर करण्यासारखी काही गोष्ट नाही, आपल्याला शिकायचं ना की आपल्याला एक्सप्लोर करायचंय, बरोबर. तर त्यासाठी तुम्ही तुमच्या पालकाचं जे मत असेल तुम्ही पूर्ण फॅमिलीने डिस्कशन करा की बाबा आता एक दिवसाचा प्रश्न नाही, समजा इथं आपल्याला 4 वर्ष राहायचं, 4 वर्ष इंजिनिअरिंग करायची. त्याच्यामुळे नीट विचार करून, नीट एक शांत डोक्याने विचार करून, पालकांचा असेल, नातेवाईकांचा असेल, किंवा मोठे जे तुमचे भाऊ बहीण मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी किंवा तुमच्या गावाकडे जे शिकत असतील तर त्यांना विचारा आणि त्यांच्यासोबत सल्ला मसलत करून एक अप्रोप्रिएट निर्णय घ्या. तर मी माझा एक नंबर इथं कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला प्रोव्हाइड करतो. तर याच्याबद्दल तुम्हाला सीईटीच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये काही जरी डाऊट असेल, आपली काउन्सिलिंग बॅच परचेस करताना जरी काही प्रॉब्लेम आला, किंवा समजा तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केली, काउन्सिलिंग एनरोलमेंट फॉर्मची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तर तुम्ही काउन्सिलिंगला एनरोल करा ज्याला शक्य असेल ते, आणि कराच, मी आव्हान करतो. कारण हे काउन्सिलिंग, हे जे तुमचे 1200 रुपये 1899 हे वेस्ट जाणार नाही. तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलवर एक पूर्ण चांगलं कॉलेज मिळवून देण्याचे आम्ही आश्वासन देतो. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका, आपल्या काउन्सिलिंग बॅचला एनरोल करा. तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा, तिथं तुम्हाला नवनवीन अपडेट्स पाहायला मिळतील. आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी असं ग्राह्य धरतो की तुम्हाला तुमच्या प्रश्नांची, पालकांना त्यांच्या प्रश्नांची, किंवा तुम्ही कोणती स्थिती चूज केली पाहिजे तर याबद्दल तुम्हाला अप्रोप्रिएट मार्गदर्शन किंवा अप्रोप्रिएट तुम्हाला उत्तर मिळलं असेल.